तर आपण सगळ्या लोकांनी आता परत आपल्या हेल्थकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि आपली हेल्थ चांगली कशी राहील ह्याच्यासाठी आपण सर्वांनी लाकडी घाण्याचं तेल वापरणं अत्यंत गरजेचा विषय आहे। कारण तेल ही अशी वस्तू आहे की जे आपण आपल्या आहारामध्ये रोज वापरतो आहे आणि आपण जे 2-3 वेळा जेवण करतो आहे ते जेवण तेलाशिवाय बनतच नाही आहे। तर तेल जेवणामध्ये चांगल्या क्वालिटीचं आणि चांगले न्यूट्रिएंट असणारं आणि चांगल्या फॅट्स चांगले कार्बोहायड्रेट्स असणारं विटॅमिन ए बी ई असं तेल आपल्या जेवणामध्ये अत्यंत आवश्यक तेल आहे। आता आपण मार्केटमधलं तेल बघतो, ॲड विटॅमिन ए, ॲड विटॅमिन डी, तर नॅचरली कुठलीही वनस्पती किंवा कुठलंही झाड नाही आहे की जे तुम्हाला विटॅमिन ए देणारे विटॅमिन डी देणारे, ही सगळी केमिकल फॉर्ममधली विटॅमिन्स किंवा न्यूट्रिएंट असतात आणि ह्या ऑइलमध्ये ॲड केली जातात। तर जेव्हा ही ॲड केली जातात त्यावेळेस वेगवेगळ्या ज्या रासायनिक पद्धती आहेत, ज्या प्रोसेस आहेत त्या वापरल्या जातात। तर त्या प्रोसेस आपल्या आरोग्यासाठी खरंच चांगल्या आहेत का? खरंच त्या विटॅमिन एचा किंवा विटॅमिन डीचा आपल्याला बेनिफिट मिळतो का? याचाही कुठंतरी अभ्यास होणं गरजेचं आहे, याची कुठंतरी खातरजमा आपण करून घ्यायला पाहिजे की हे खरंच आपल्या आरोग्यासाठी गरजेचं आहे का? आपले पूर्वज जर पाहिले तर त्या परंपरेने लाकडी घाण्यावर काढलेलं तेल खात होते। त्यावेळेस डायबेटिक्स पण नव्हता, कुठल्याही प्रकारचं कुणाला ब्लड प्रेशर नव्हता, कुणाला हार्ट अटॅक येत नव्हता, एकदम हेल्दी लोक राहायची। ते तर का राहत होती ते एकदम हेल्दी? याचे आपण थोडेसे जरा कारणं समजून घ्यायला पाहिजे, थोडंसं पाठीमागं जायला पाहिजे, थोडीशी आपल्या पूर्वजांची जीवनशैली पाहिलं पाहिजे, त्यांचा आहार विहार पाहिला पाहिजे, त्यांची दिनचर्या पाहिला पाहिजे आणि त्या दिशेने आपण जर वाटचाल केली तरच आपलं भविष्यातलं भवितव्य आणि आपल्या पुढच्या पिढ्या ह्या आरोग्याच्या दृष्टीने सेफ राहू शकतील।